नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, फायनली पगार झाली. आपल्या कंपनीची जी पगार येणारी होती ना, ती रात्री खूप उशिरा पगार झाली मित्रांनो. आणि काल 31 पण होती, त्याच्यासाठी ते बँकेचं काय सर्व्हर डाऊन वगैरे असेल तर 12-1 वाजेपर्यंत ती पेमेंट झाली मित्रांनो. गायत्री, मी जातो मग आता किराणा वगैरे भरायला. हां, किराणा काय 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 आणायचं ते सांगून दे मला फोन करून, मग घेऊन येतो. कसं वाटतं आता पगार झाली आहे, आता एकदम नियोजन पद्धतीने आपण खर्च करूया. बाकी ते घर भाडं काय द्यायचं ते सगळं देऊन येतो. किराणावाल्याचं किती खर्च आहे मित्रांनो, तुम्हाला ते किराणा दुकानामध्ये जातोय मी. आम्हाला महिन्याला किती किराणा लागतो काय नाही ती पण लिस्ट तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, आज तर पूर्ण तयार होणेच गायत्री तू तर. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला आता जातोय मी किराणा दुकानावरती. महिन्याचा किती किराणा लागतो काय नाही ते पण तुम्हाला सांगतो मी. चला जातो आता दुकानात. चला आता इथं मार्केटला आलोय मित्रांनो. आता किराणा दुकानामध्ये जाऊया आपण. आता भाजीपाल्याला काय लागतो काय नाही ते सर्व घेऊनच जाणार आहे. तुम्ही एक एक वस्तू बघणारच आहेत. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथं किराणा वगैरे घेतो मित्रांनो. तुम्हाला ते लिस्ट पण दाखवतो मी, कितीचा किराणा पडला काय नाही. किराणा वगैरे मी सगळा सांगितला आहे. ते 12-1 वाजेपर्यंत किराणा घेऊन येणार आहेत. त्याच्यावरती लागल्याच आपण एक व्हिडिओ परत बनवू. आपण किती किराणा आणला काय नाही घरामध्ये ते सगळं बनवणारच आहेत. जो महिन्याचा किराणा लागणार आहे तो घेतला जे, तरी पण 20-25 तारखेपर्यंत आरामात किराणा संपूनच जातो मित्रांनो. ठीक आहे, जाऊ दे आता. चला आता ते क्रिशूसाठी पण काहीतरी फ्रूट वगैरे घेऊया आपण. इथं या दुकानांमध्ये जरा जास्तच महाग भेटतं. जरा पुढे जाऊन बघू काय काय भेटतं काय नाही. ते गार्बेज बॅग वगैरे घेतो मी त्या डस्टबिनसाठी. त्याच्यानंतर त्रिशूला ते ऑरेंज वगैरे पाहिजे, ते ऑरेंज वगैरे बघतो. काय ते अननस वगैरे म्हटलं चल बघू म्हटलं. ते काहीतरी 90 रुपये किलो दिलेत त्यांनी ते ऑरेंज. 1 किलो घेतले ते ऑरेंज मी. 90 रुपये किलो आहेत मित्रांनो आमच्याकडे. तुमच्याकडे काय किलो आहे ते नक्की सांगा. हे ऑरेंज मला दिले त्यांनी 90 रुपये किलोला. म्हटलं ठीक आहे द्या म्हटलं. त्याच्यानंतर काहीतरी नाश्त्याला घेऊन जाऊ म्हटलं. आज पगारच झाली आहे, मग काय पैसे खिशामध्ये राहिलेत ते काय शांत बसणार आहेत का. तर समोसा वडापाव वगैरे नाश्त्यासाठी घेऊन चाललो आहे आता. जास्त काही नाही, 50-60 रुपयाचे ते वडापाव, 2 वडापाव 2 समोसे घेऊन चाललो आहे आता. चला तर आता जाऊया आणि काहीतरी खर्च पाणी करण्यासाठी 500 रुपये आपण ATMमधनं काढून घेऊ. जास्त जर काढलेत ना मग काहीच राहत नाही मित्रांनो हातामध्ये. जास्त नाही काढत, फक्त 500 रुपये काढतोय. त्याच 500 रुपयेमधनं काय ते खारी बिस्किट टोस्ट वगैरे त्रिशूसाठी ते सकाळी सकाळी तिला ते खारी वगैरे खायला लागतं ते घेऊन जाऊया. त्याच्यानंतर मग काय आपलं बिस्किट वगैरे असतं ते दिवसभर तिला खायला काही ना काही पाहिजेच तिला, तर ते घेऊन जाऊया. चला तर मित्रांनो जाऊया आता घरी. आपण घरी जाता जाता ते त्रिशूला नारळ पाणी पण घेऊन जायचं आहे. ते नारळ पाणी पण घेऊन या. काय नारळ पाणी काय जास्त नाही, आठवड्यात नाही 1-2 वेळाच पिते ती पण त्रिशूल नारळ पाणी. चला तर आता नारळ पाणी घेऊन जाऊया मित्रांनो. ते 50 रुपयाचं एक नारळ पाणी आहे मित्रांनो. त्याला बोललो मी 40 रुपयाचं ते म्हणतं. ते बोलते 40वाला खतम हो गया. म्हटलं ठीक आहे 50-50वालाही दे दो फिर. हे सकाळी सकाळी हे रस्त्याची कामं वगैरे पण चाललेत आता इकडं. ठीक आहे, चला तर मित्रांनो जाऊया आता आपण घरी. चला मित्रांनो आलो आता घरी. ते बघा सामान वगैरे घेऊन आलोय. हे बघा इथं ते खारी वगैरे हार वगैरे सर्व घेऊन आलोय. इथं हे बघा गायत्री येतात स्वामींचा फोटो पुसते साफ करते. मेन म्हणजे आज गुरुवार आहे मित्रांनो. आज गुरुवारचं ते हार वगैरे लावून घ्या. त्रिशू हे बघा ही नाही नारळ. ते नारळ आता मम्मी काढून देईल ना गायत्री. हिला नारळ काढून देतात. थांबा ते मम्मीला बघ ते हार वगैरे लावून घेऊ दे मित्रांनो. आज म्हणजे आज आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपलं नवीन वर्ष तसं पाडायला सुरू होतं, तरी पण आज 2026 चालू झालं आहे मित्रांनो. 2026 तुम्हाला चांगलं भरभराटीचं जावो, उत्साहाचं जावो, भरपूर तुमच्याकडे पैसा येऊ, सुख समाधान येऊ, हीच आमची स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो. तुमचं पण चांगलं होईल, तुमच्या पाठीपाठी आमचं पण चांगलं होईल. काय आलं नारळ पाणी. थांबा मित्रांनो, या त्रिशूला ते नारळ पाणी देतो तिला. हे बघा नारळ पाणी आणलंय ना ते देतो तिला. गायत्री 2026 मध्ये आपलं चांगलं हो. सगळ्यांचं आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत सगळ्यांचं चांगलं हो हीच प्रार्थना कर देवाकडे. हां चला मित्रांनो, स्वामींना आता म्हणजे हार वगैरे लावला गायत्रीने. त्याच्यानंतर आता अगरबत्ती वगैरे लागेल, पूजा वगैरे करेल आता गायत्री. त्याच्यानंतर आपलं जेवणाचा प्रोग्राम बघू आता. जेवण काय बनवते काय नाही. मेन म्हणजे आज गुरुवार आहे तर आज डाळ भात वगैरेच बनवणार. आणि आज पगार पण झाली, तो खूप आनंदाचा दिवस आहे. आता पगारमधनं बरेच म्हणजे घर भाडं देणं, परत काय किराणाचं देणं, हे सर्व गोष्टी देणं. तुम्हाला मी ते बिल दाखवतो मित्रांनो, किराणाचा खर्च किती झाला काय नाही ते तुम्हाला बिल मी दाखवणारच आहे. तोपर्यंत गायत्री आता पूजा वगैरे करते, तिला पूजा वगैरे करून घेऊ द्या. मग आपण आपल्या किराणाच्या विषयी बोलू आपण. गायत्री
अच्छा तिथं पण स्वस्तिक काढते का? अच्छा ते बघा तिने तिकडे मस्त अगरबत्ती वगैरे लावली मित्रांनो, झाडांना पण अगरबत्ती लावली, परत इथं स्वस्तिक वगैरे काढते. स्वामींना पण पूजा केली. हे बघा स्वामींना पण अगरबत्ती वगैरे लावली. काय नाही मित्रांनो, ती भिंत पूर्ण गेलेली आहे. जाऊ द्या, त्या विषयावरती आपल्याला बोलायचंच नाही आहे. जाऊ द्या, आता फोटो जसा ठेवला आहे तसा. कारण की जेव्हा घर होईल तेव्हा होईल, मग तेव्हा मस्त स्वामींसाठी मस्त असं देवारा वगैरे आणणार, तेव्हा एकदम भारी वाटणार. म्हणजे बघू, अजून त्या गोष्टीला लय टाईम आहे. त्या गोष्टींबद्दल आपल्याला काय अजून डिस्कशन नाही करायचं आहे. घर वगैरे जसं आहे तसं आहे, साधं सुद्धा घर. ठीक आहे. काय आलं गायत्री, काय मारशील तू तिला? हां काय आलं, काय केलं, पुसून टाकलं? नाही तुझ्यासाठी ते नाश्त्याला वडापाव आणि समोसा पण घेऊन आलोय ना. हा त्रिशू, त्याच्यामध्ये खारी आहे त्रिशू. हा नाही खारी ते नको, ते बघ मम्मी काय काढते बघ. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला किराण्याची लिस्ट दाखवतो मी, काय काय आणलं काय नाही तुम्हाला. हे बघा किराण्याची लिस्ट बघू शकता तुम्ही. ही किराण्याची लिस्ट आहे. महिन्याचे आमचे किती झाले आहेत हे थांबा, झूम होत आहे का? झूम नाही होते. तुम्हाला सांगून देतो, 4,518 रुपयाचा किराणा झाला आहे मित्रांनो. ते काय पहिल्याचं बाकी होते ना, पहिल्याचे म्हणजे ते या महिन्यामध्ये 15-16 तारखेला अजून किराणा आणला होता मी, ते त्याचे 700-800 रुपये झाले. तर या महिन्यामध्ये आम्हाला म्हणजे 4,518 रुपयाला किराणा पडला मित्रांनो. हा बघा तुम्ही, झूम का होत नाही आहे काय आलं काहीतरी, एवढं झूम नाही होते. नाही सॉरी, झूम नाही, ते क्लिअर नाही दिसत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, 4,518 रुपयाला किराणा पडला आहे मित्रांनो. म्हणजे आम्हाला महिन्याला 4,000-4,500 रुपयाचा किराणा पकडून घ्या मित्रांनो दोघांसाठी. तर तुम्ही आता नक्की कमेंट्स करून सांगा की आम्ही नियोजन कुठल्या पद्धतीने करायचं आणि काय नाही, पैसे कुठे गुंतवायचे, थोडेफार 1,000-500 रुपये ते पण सांगून द्या मित्रांनो जरा. हा ते बघ मम्मीने बघ काय आणलं बघ, ते बघ तेव्हा आता वडापाव. गायत्री तुला खोकला येतोय ना? हां तेव्हा त्रिशू, त्याच्यामध्ये काय बघ तर, त्या पिशूमध्ये बघ तर काय आहे. तर अशा प्रकारे आमचा किराणा झाला आहे मित्रांनो. हे बघा, ही त्रिशू नारी माझ्या पाठी लागली. ती त्याच्यामध्ये खारी आहे, सांगतोय तिला खारी आहे, ते ऐकायचं पण नाव घेत नाही. खारी आहे ना त्रिशू त्याच्यामध्ये. हे त्रिशू सॉरी गायत्री, खोलून देतात ते खारीचं पॅकेट, खोलून देतात तिला. तेव्हा बिस्किट पण आणलंय बघ तुझ्यासाठी मित्रांनो. 2026 तर नक्कीच आपल्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठीच आनंदामय जाईल. त्याचं काहीच म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय काय नाही ते आत्ताच ठरवून घ्या. काहीतरी नियोजन करून घ्या की तुम्हाला पुढे काय करायचंय काय नाही. हां ऑरेंज, कारण की ना आपण फक्त विचारत करत राहतो की काय करायचंय आपल्याला, काय करायचंय पुढे, बरोबर की नाही गायत्री? हो खरं आहे. तुझा हात दाखव, लाल झालाय ना तिकडचा हात दाखव. अच्छा, ते कुंकू वगैरे घेतलं होतं ना तो आता. गायत्री पण आज साडी नेसून छान दिसतेस तू, डान्स करते. मित्रांनो पगार झाली तर लगेच ग्लो पण येऊन गेला चेहऱ्यावरती गायत्रीच्या. हा गायत्री, गायत्री सांगत होती की मला साडी घेऊन द्या म्हणे, पगार झाली ना तुमची साडी घेऊन द्या म्हणे. आता मित्रांनो मला एक सांगा, आता एवढे आपले पैसे इकडे तिकडे देण्यातच जात आहेत. मी गायत्रीला बोललोय, म्हटलं ठीक आहे राहू दे, आपण नंतर घेऊन देतो म्हटलं तुला साडी. लग्नामध्ये घेऊन दिली होती ना गायत्री तुला साडी, आता नाही घ्यायची ना? ते पुढच्या महिन्यात बघू, पुढच्या महिन्यात थोडीफार सेविंग. पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या महिन्यात बघू, थोडीफार सेविंग झाली ना त्याच पैशात तुला घेऊन देईल मी, चालेल ना? ठीक आहे. हे ऑरेंज आणले आहेत ते खाते ती. ठीक आहे त्रिशू, खा तू. चालेल मित्रांनो. हे बघा तुम्हाला किराण्याची लिस्ट मी दाखवून दिली. हा नाश्ता नको, मला नको, तू खाऊन घे. हा मग काय आलं, मला एक नाहीये मला. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री, बाय बाय, चला बाय बाय बाय. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.